चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण आहे ना मस्त झटपट होणारी अशी भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलंय, बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि बटाट्याचे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे ना असे काप करून घ्यायचे। एकदम झटपट होते बरं का, आणि खायला पण एकदम मस्त लागते। लहान मुलं तर खूपच आवडीने खातात। तर बघा सर्व बटाट्याचे असे काप करून घ्यायचे। त्याच्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं। ही भाजी ना आपण वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा अशी खायला जरी केली ना तरी खूपच छान लागते बरं का। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे सर्व। बघा, नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करायचं। परतून घ्यायचं सगळं। आणि ना हवं असेल तर एकदम थोडंसं घोटभर पाणी टाकलं तरी चालतं, किंवा नाही टाकलं ना तरी पण चालतं। आणि बघा असं झाकण ठेवून आहे ना वाफेवरती आपला बटाटा आहे ना मस्त असा शिजून घ्यायचा। तर बघा झाकण काढलं की एकदा चेक करून बघायचं आपला बटाटा छान शिजलाय की नाही। तर बघा असं परतून घेतलं मी, चेक केलं बटाटा शिजलाय की नाही। थोडासा कच्चा वाटत होता, त्याच्यामुळे आहे ना परत प्लेट ठेवून मी अजून आहे ना एखादा मिनटभर त्याला आहे ना वाफेवर वाफळून घेणार आहे। एकदम झटपट होते बरं का, आणि खायला तर खूपच छान लागते। आणि आता आपण मीठ आणि असा वाफेवर शिजून घेतलं ना, खूपच जर लहान बाळ असेल ना आपल्या घरात 1-1.5 वर्षाचं म्हणा, असं काढून त्यांना दिलं ना तरी पण ते आवडीने खातात बरं का। आणि आता आपला बटाटा आहे ना छान शिजलाय, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायची। आम्ही लहानपणी शाळेत जायचो ना, तिथे असा बटाटा भेटायचा उकडलेला, आणि त्याच्यावरती लाल तिखट, कोथिंबीर, मस्त लिंबू टाकलेलं असायचं, आणि ते खायला इतकं छान लागायचं ना, मुलं खरंच आवडीनेच खायचे बरं का। तर आता मी ना जरा वेगळी रेसिपी त्यामधलीच पण वेगळी रेसिपी ट्राय केलेली। बटाटा असा बारीक कट करून मग आपण बनवलेला आहे। तर बघा, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ पण असतात मंडळी, ते पण बघायला